हॅलो फ्रेंड्स, ईश्वरीज बेकर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी येथे ब्लूबेरी केक बनवला आहे। खूप सुंदर असं फुलांनी गच्च भरलेलं बास्केट या ठिकाणी दिसत आहे। तर केकवर कशा पद्धतीने बास्केट डिझाइन काढायची बघूयात रेसिपी। खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीने तर खूप सुंदर असा केक दिसत आहे। तर त्यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्स 1 कप घेतले। रेडीमेड प्रीमिक्स वापरलेलं आहे। त्यामध्ये 1.5 चमचा रिफाइंड ऑइल टाकून घेतले। ब्लूबेरी इमल्शन आहे, तो मी पाव चमचा या ठिकाणी वापरलेला आहे। इसेन्सचे प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त केले तरीही चालेल। त्यानंतर पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचे। पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। इमल्शनमध्ये कलर आणि फ्लेवर दोन्हीही असतो। तो खूप छान असा कलर आपल्या स्पॉन्जला येणार आहे। तर इथे पाणी टाकून स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचे। त्यानंतर अर्धा किलोग्रामचा टीन घ्यायचा आहे। अर्धा किलोग्रामचा केक बनवायचा आहे। त्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता खूप छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। टीनला बटर पेपर लावून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण काढून 30 मिनिट बेक होण्यासाठी लागतील। तर व्यवस्थित प्लेन करून 3 हात टॅप करून नंतर बेक होण्यासाठी ठेवायचं आहे। 30 मिनिटांतच आपला केक हा बेक होणार आहे। तर बघू शकता इथे खूप छान असा आपला स्पॉन्ज रेडी झालेला आहे। थंडही झालेला आहे। खूप छान असा कलरही त्याला आलेला आहे। जाळी पण खूप छान आलेली आहे। तर 3 भागात मी तो कट करून घेतलाय। 3 लेयर काढायचे आहेत। अर्धा किलोग्राम केक बेस घेतलाय, त्यावर थोडीशी क्रीम लावून घेतली आहे। क्रीम लावल्यामुळे केक हा आपला एकाच जागी राहील। त्यानंतर पहिली लेयर ठेवून ती शुगर सिरपने सोकिंग करून घेतली आहे। सोकिंग केल्यामुळे खूप स्पॉन्जी असा केक तयार होतो, गोड पण खूप लागतो। त्यानंतर थोडीशी क्रीम घेऊन ती आपल्या केकवर लावून घ्यायची आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची। क्रीम आपल्या आवडीनुसार लावायची आहे। त्यानंतर ब्लूबेरी केक असल्यामुळे मालाज कंपनीचं ब्लूबेरी क्रश मी या ठिकाणी 1 चमचा वापरलेला आहे। त्यानंतर दुसरी लेयर ठेवून तीही शुगर सिरपने सोकिंग करून घ्यायची आहे। अगोदर मी साईडने क्रीम लावून घेत आहे। साईडने प्रत्येक वेळी क्रम्बल कोटिंग करून घ्यायचे। त्यानंतर वरच्या भागात क्रीम लावून घेतली आहे। क्रीम आपल्या आवडीनुसार लावायची आहे। त्यानंतर सर्व बाजूने व्यवस्थित असा प्लेन करून त्यावर पुन्हा क्रश टाकून घेतले। पुन्हा क्रश टाकून तेही स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरी आणि शेवटची लेयर ठेवायची आहे। त्यानंतर तीही पुन्हा शुगर सिरपने सोकिंग करून घ्यायची आहे। प्रत्येक वेळी साईडच्या बाजूने स्पॅच्युला फिरवत चालायचं आहे। त्यानंतर इथे थोडी जास्त क्रीम वापरायची आहे। कमी क्रीम इथे घ्यायची नाही, त्यामुळे जे स्पॉन्जचे क्रम्बल्स आहेत ते आपल्या क्रीममध्ये मिक्स होतील। त्यामुळे जास्त क्रीम घेऊन ती सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आहे। तर इथे कमी क्रीम वापरली तरीही चालेल, कारण आपण त्यावर बास्केट डिझाइन काढणार आहे, त्यामुळे पुन्हा त्यावर क्रीमच येणार आहे। त्यामुळे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा प्लेन करून घ्यायचा आहे। इथे मी स्क्रॅपरने फिनिशिंग दिलेली आहे। प्रत्येक वेळी वरच्या भागात आलेली क्रीम आतल्या बाजूने ओढून घ्यायची आहे। त्यानंतर साईडच्या बाजूने मी स्क्रॅपर फिरवून घेतले। स्क्रॅपरने खूप छान अशी फिनिशिंग आपल्या केकला येते। तर इथे बघू शकता तुम्ही, खूप हलक्या हाताने टेबल फिरवायचा आहे। स्क्रॅपर अगदी अलगद ओढायचा आहे। स्क्रॅपरने एक्स्ट्रा असलेली क्रीम सुद्धा वरच्या भागात निघून येते। पुन्हा वरच्या भागात प्लेन करून खालच्या भागात मी पुन्हा स्क्रॅपर फिरवून घेतले। स्क्रॅपरने पूर्ण प्लेन असा बेकरी स्टाईल केक तयार होतो। सर्व भागात प्लेन करून मी आपल्या केकला फिनिशिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर क्रीममध्ये ब्लू कलर मिक्स करून घेतलाय। स्टार
बास्केट नोझल आहे छोट्या साईजचं, विदाऊट कंपनी नोझल असल्यामुळे त्यावर नंबर नाही, स्मॉल साईजचा नोझल आहे. तर इथे बघा एकदम स्ट्रेट लाईन द्यायची आहे. साईडच्या बाजूने स्ट्रेट लाईन दिल्यानंतर एक आडवी लाईन ओढून घ्यायची आहे. 3 मी आडव्या लाईन ओढलेल्या आहेत. नोझलच्या साईडचाच मध्ये गॅप सोडायचा आहे. त्यानंतर थोडंसं अंतर सोडून पुन्हा मी स्ट्रेट लाईन देऊन घेतलेली आहे. पुन्हा जिथे गॅप आहे तिथपासून पुढे लाईन ओढायची आहे. पुन्हा स्ट्रेट लाईन द्यायची आहे थोडंसं अंतर सोडून. पुन्हा आडव्या लाईन ओढायच्या आहेत. एकात एक असं गुंतवत चालायचं आहे. खूप छान अशी डिझाईन तयार होते. पुन्हा स्ट्रेट लाईन द्यायची आहे. पुन्हा आडव्या लाईन द्यायच्या आहेत. साखळीसारखी अशी डिझाईन तयार होते. सेम बास्केटसारखी डिझाईन दिसत आहे. जसं बास्केट विणलेलं असतं तशी डिझाईन आपण केकवर काढत आहोत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण केकवर ही डिझाईन काढून घेतलेली आहे साईडच्या बाजूने. तर सुंदर असं बघा गुंफलेलं दिसत आहे. त्यानंतर वरच्या भागात मी टुडीचा नोझल घेऊन त्याने व्हाईट कलरने काही फ्लावर्स काढून घेतलेले आहेत. अंतर सोडून मी ते फ्लावर्स काढलेले आहेत. काही ब्ल्यू कलरमध्ये काढलेले आहेत. तुम्ही वेगळा कलर वापरला तरीही चालेल. मी इथे ब्लूबेरी केक असल्यामुळे ब्ल्यू कलरचा जास्त वापर केलेला आहे. तुम्ही वेगळाही कलर वापरला तरीही चालेल. पूर्ण भागात जिथे जिथे गॅप आहे तिथे सगळ्या बाजूने मी फ्लावर्स काढून घेतलेले आहेत. फुलांनी गच्च भरलेलं असं बास्केट आपलं तयार झालेलं आहे. काही ठिकाणी मी स्टार देऊन घेतलेले आहेत. तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर मला लाईक सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर क्रीममध्ये थोडासा ग्रीन कलर मिक्स करून घेतला आहे. नूर 10 नंबरच्या नोझलने आपण फुलांना पाने काढून घेऊयात. पाने काढल्यामुळे अजूनच सुंदर असा आपला केक दिसणार आहे. पाने काढल्यामुळे अजूनच गेटअप आपल्या बास्केट केकला येणार आहे. तर सर्व भागात मी फुलांना पाने काढून घेतलेले आहे. त्यानंतर खालच्या बाजूने जी जाळी काढलेली आहे, जे बास्केट आहे त्याला पण आपण मध्ये पाने काढून घेणार आहोत. त्यामुळे अजूनच गेटअप येईल. खालच्या भागात सुद्धा मी अंतर सोडून पाने काढून घेतलेली आहेत. त्यानंतर काही स्प्रिंकल्स आपण केकवर डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत. त्यामुळे अजूनच ॲक्टिव्ह असा आपला केक दिसेल. डेकोरेशन पूर्णपणे तुमच्या मनावर आहे. इथे मी माझ्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे काही स्प्रिंकल्स फुलांवर ठेवून घेतलेले आहे. तर सुंदर असा आपला साधा आणि सोपा असा ब्लूबेरी केक तयार झालेला आहे. 350 रुपये अर्धा किलो असा हा मी केक दिलेला आहे. तर बघा खूप सुंदर असा दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायचं आहे. भेटूयात अशाच एका रेसिपीमध्ये. तर बघा खालच्या बाजूने खूप सुंदर असा केक दिसत आहे. भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.